1961मध्ये एक दुरुस्ती विधेयक अमेंडमेंट बिल 2017 हे संसदेमध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे। त्या विधेयकामध्ये वकिलांच्या हक्कावर गदा येतील, वकिलांच्या विरुद्ध अशा जाचकाठी राहतील, अशा पद्धतीने ही दुरुस्ती विधेयक आहे। आणि त्याला विरोध म्हणून ते संसदेत मांडलं जायला नको म्हणून संपूर्ण भारतातल्या वकिलांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशानुसार आजच्या 31/3/2017ला कामकाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण भारतभर संपूर्ण वकील करतायत। या विधेयकामध्ये बुद्धिजीवी वर्गाला निष्प्रभ करण्याचा हा प्रयत्न आहे। खरं म्हणजे लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यात न्यायपालिका एक स्तंभ आहे आणि वकील हा एक घटक न्यायपालिकेमधला महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकाला जर निष्प्रभ करायचं असेल तर एक स्तंभ लोकशाहीचा हा नक्कीच धोक्यात जातो आणि लोकशाही अडचणीत येऊ शकते, अशा प्रकारची परिस्थिती आहे। वकिलांच्या 10 वर्षापेक्षा कमी प्रॅक्टिस असलेल्या वकिलांना निवडणूक लढवण्यापासून वंचित करणं, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या किंवा त्या राज्यांच्या, त्यानंतर वकिलांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किंवा जिल्हा न्यायाधीश नेमणं, त्यानंतर वकील वर्गांची जी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवामध्ये 25 सदस्यांची कमिटी असते त्यात फक्त 10 सदस्य निर्वाचित व्हायचे म्हणजे होतील आणि इतर सदस्य नॉमिनेट होतील, अशा प्रकारची दुरुस्ती। त्यातले 1/3 सदस्य हे इतर क्षेत्रातले असतील म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर, आर्किटेक्ट, सोशल वर्कर ज्यांचा या व्यवसायाशी संबंध नाही त्यांना याच्यात समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्यानंतर संप केल्यास कारवाई, त्यानंतर चौकशीमध्ये दोषी आढळल्यास दंड, सनद रद्द करणं किंवा चौकशी होण्याआधीसुद्धा सनद सस्पेंड करणं, अशा प्रकारच्या अत्यंत चुकीच्या आणि जाचकाठी या दुरुस्तीमध्ये आहेत आणि त्याला आम्ही सगळ्यांचा विरोध आहे आणि त्या विरोध म्हणून आम्ही सगळ्यांनी कामकाजापासून आजच्या दिवशी दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या वकील वर्गाने पाठिंबा दिलेला आहे। 17 जे बिल आहे ते मांडलं जायला नको म्हणून आता आमची मीटिंग सुरू होते आहे आणि तसा ठराव बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला आम्ही पाठवणार आहोत।